नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये टेस्ट अँड टेस्ट. आणि आज जाणार आहोत आपण कालाघोडा या आर्ट फेस्टिवल बघण्यासाठी. तर मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी. आणि मागचा रूट आहे, तर रूटने आपल्याला टॅक्सी पकडून कालाघोडा या ठिकाणी जायचं आहे. तर बघूया आता आर्ट फेस्टिवल कशा प्रकारे असणार आहे. टॅक्सीत बसलो आहे आता आणि टॅक्सीचा जो रेट आहे तो 30 रुपये आहे. आणि जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये कालाघोडा या ठिकाणी आपण आता पोहोचू. ट्रॅफिक खूप असते संध्याकाळी, बघू शकता तुम्ही. दाखवतो मला ट्रॅफिक. आणि मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे कालाघोडा या ठिकाणी. बेकार अशी गर्दी आहे. जवळपास अर्धा तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आतमध्ये यायला जमलं आहे. आणि बघूया आतमध्ये आज कोणता कशा प्रकारे आर्ट बनवलं आहे. तर कालाघोडा फेस्टिवलमध्ये खूप अशा सुंदर कलाकृती आहेत. आणि त्याचपैकी एक कलाकृती म्हणजे ही कीबोर्डच्या बटनाने बनवलेली कार आहे. आजच्या कालाघोडा फेस्टिवलचे प्रमुख आकर्षण आहे हा जो काही घोड्यावरती बसलेला एक कॉमन मॅन आहे, सामान्य माणूस. आणि त्याच्या हातामध्ये जी काही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, म्हणजेच भारताचं संविधान. त्या भारताच्या संविधानावरतीच अख्खा भारत देश आता चालला जातो आहे. खूप सुंदर असं प्रमुख आकर्षण या ठिकाणी दिलेलं आहे. घोड्यावरती बसलेला कॉमन मॅन आहे, सामान्य माणूस. आणि या घोड्यावरती बसून खूप जण फोटो काढत आहेत. आणि खूप अशा सुंदर अशा कलाकृती आज तुम्हाला पाहायला मिळतील. आज विकेंड असल्याकारणाने खूप गर्दी देखील आहे. तर बघूया अजून कोणत्या प्रकारची आपल्याला कलाकृती पाहायला मिळतात. इकडे बघू शकता F1 कार. F1 कार आहे ती आहे. फक्त टीमध्ये बघायला भेटायचे आज अध्यक्ष बघायला भेटले आहेत. रेड बुल स्पॉन्सर केले आहे. त्यांना बघण्यासाठी आपण अशी करते. आणि असंच पुढे स्टॉल लागले असतात. त्याच्यामध्ये सुंदर हँडीक्राफ्ट असतात. बीचचं काय नसतं. बेस्ट ठिकाणी ते सगळेजण फोटो काढण्यासाठी येत असतात. दरवर्षी असतात, त्या रिबोनी असतात किंवा जे पडदे असतात रंगीबेरंगी, त्या ठिकाणी खूप जण फोटो काढण्यासाठी येत असतात. आणि आता देखील बघू शकता खूप जण फोटो काढत आहेत. आणि मी मात्र एकटा आणि माझेच कोण फोटो काढत नाही आहे. सेल्फी देखील व्यवस्थित येत नाही आहे. हा जो काही एक्झिट आहे कालाघोड्याचा, त्या एक्झिटने आपण आता बाहेर जाणार आहोत. आणि आजचा ब्लॉग आपण आज संपवणार आहोत.